नमस्कार. आज आपण बनवणार आहे गाईच्या चिकापासून खरवस. ते सुद्धा गावरान गाईचं चीक आहे. तर चीक आपण 1 ग्लास घेतलेला आहे आणि दूध 1 ग्लास घेतलेलं आहे. दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहे. दोन्ही समप्रमाणात भांड्यात ओतून घेतल्यानंतर असे ढवळून किंवा मिक्स करून घ्यायचे आहे. आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून ठेवलेला गूळसुद्धा घालून ते असे छानपैकी ढवळून एकसारखे मिक्स करत राहायचे. काही लोक साखरसुद्धा घालतात, परंतु ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. पण गूळ घातल्यानंतर त्याची चव खूप छान लागते. आणि थोडी वेलची पावडर त्याच्यामध्ये टाकून अशी पुन्हा एकदा ते सर्व ढवळून मिक्स करून घ्यायचे. गूळ असल्यामुळे तो लवकर बारीक होत नाही. त्यामुळे असे एकसारखे सतत गोल ढवळून तसे छान मिक्स करून घ्यायचे. तर छान आपला गूळ मिक्स करून झालेला आहे. आता ढवळून पण खूप घेतलेलं आहे. आणि आता आपण तोपर्यंत एक कुकरमध्ये ते शिजवायला ठेवायचं आहे. तर कुकरमध्ये पाणी घेऊन ते भांडे ठेवलेले आहे. तर कुकरमध्ये 15 मिनटं छान मस्तपैकी तो चीक खरवस शिजायला ठेवलेला आहे. आता शिजून बघा, छान कडक आणि मस्तपैकी खरवस आपला तयार. 15 मिनटं होऊन गेलेले आहेत. थंड झालेला आहे आणि ते गार झाल्यानंतर खरवस काढलेला आहे. तर खूप छान मस्तपैकी आणि कडक असा तयार झालेला आहे. गुळाचं थोडं पाणी पण सुटलेलं आहे. साखर असल्यानंतर त्याचं पाणी सुटत नाही आणि छान खरवस तयार झालेला आहे. तर प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी खरवस हा खूप खूप उपयुक्त आहे. त्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत म्हटलं तरी सर्वांनी थोड्या का प्रमाणात होईना खरवस खावाच. म्हणजे आपली प्रतिकारक्षमता वाढली जाते. त्यामुळे कसं काय वाटतं तुम्हाला खरवस? कसा झाला आहे? छान मस्त नक्की सांगा. कोणाकोणाला आवडला तो. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.